या विभागामध्ये एक नामवंत व्यक्ती म्हणून नाही तर भिवंडीकरांसाठी खूप मोठे युवा नेतृत्व आहे आणि सध्या जर पहिले आपण भारतीय जनता पार्टीचे एक खंबीर नेतृत्व दाजेच्या जवळ आहे आणि त्याचाच संघ पाहतोय आपण मीत स्पोर्ट कवाड बी संघ. तर दुसरीकडे पाहतोय आपण ठीक आमच्या आज समोर एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावाचं नाव पाहतोय आपण आई गावदेवी दादूचा पाडा हा संघ इथं मात्र खेळताना पाहतोय. दोन्ही सलामीची बॅटर खेळपट्टीवर पाहतोय सज्ज होताना पाहतोय आपण. नाणेफेक गमावल्यानंतर मात्र इथं सर्वप्रथम बॅटिंग करावी लागेल गावदी स्पोर्ट दादूचा पाडा या टीमला. आरंभिक जोडी खेळपट्टीवर आली आहे. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण हरीश आहे आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण बॅटर किरण. आमच्यासोबत स्कोरिंगची भूमिका सकाळच्या सत्रामध्ये रुपेश यांनी पार पाडली होती. आता मात्र मयूर पाटील आमच्यासोबत जॉईंट झालेले आहेत पण जम्बो सरांचं अजून आगमन झालं नाहीये. कारण की पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये निश्चित मंडळाला खूप मोठं सहकार्य. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 4 षटकाचा सामना आहे. दोन्ही पंचाचं कौतुक करावं लागेल. एवढ्या उन्हामध्ये स्टॅमिना टिकून पंचाची भूमिका पार पाडणं सोपं नसते मित्रांनो. आणि एखादा नेंडे जर ऑपोजिट टीमच्याकडे गेला तर ती टीमला मात्र खुन्न दाखवताना पाहतोय कित्येक टुर्नामेंटमध्ये. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फटलाय आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन. चला बॅटर लगेच पाठवायचे आपण कारण की पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करते. बॉलर जर पहिला पण अतिशय सुरेख चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची मोठी कड आणि पहिल्या विकेटचं पतन. किरण दोन्ही टीमकडे पाहतोय आपण एक एक किरण आहे आणि दोन्ही किरणनी खूप चांगला प्रभावशाली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. क्रमांक 3 वर नवीन बॅटर राज आलाय खेळपट्टीवर. चांगली बॅटिंग इथून मात्र करणं गरजेचं आहे कारण की जर पाहिलं आपण मयूर तर मी तर म्हणेन की गावदी स्पोर्ट दादूचा पाडा टीमची सर्वात मेन अटॅक म्हणजे बॉलिंग अटॅक चांगला आहे. यासाठी तुम्हाला 4 षटकामध्ये किमान 25 पर्यंत मजल मारावी लागेल. राज आलाय खेळपट्टीवर. राज सज्ज होते खेळण्यासाठी. समोर बॉलर सज्ज होताना पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान बॉलची हाताळणी त्यावर मात्र बीट झाला बॅटर. अतिशय अप्रतिम विकेटचा खुराक मिळाल्यानंतर मनोधैर्य वाढलंय. बॉलर पाहतोय आपण किरण यांचं. आणि यावेळेस पात्र सुरेख फटका पाहिला पण चेंडू सीमा रेषा पार फरार झालाय. दरम्यान मी काहीच वेळेपूर्वी जो उल्लेख केला होता की भारतीय जनता पार्टीचे खूप मोठं नेतृत्व निश्चित नो डाऊट भिवंडीकरांसाठी एक भाग्यवान म्हणावं लागेल ती गोष्ट. निलेश गुरव साहेब यांचं नेतृत्व खंबीर आहे आणि त्याचेच बंधू इथं मात्र या असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष आहेत संतोष गुरव साहेबांचं मला वाटतं की आगमन झालेलं आहे. आणि साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी परत एकदा असोसिएशनचे अध्यक्ष आणि खूप चांगलं नेतृत्व संतोष गुरव साहेबांना मी विनंती करेन आयोजकांच्या माध्यमातून की दादा आपली खरी जागा व्यासपीठावर आहे आणि आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. आणि कमालीचा प्रदर्शन आपल्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यस मी जो उल्लेख केला होता की भारतीय जनता पार्टीचे एक खणखण नेतृत्व भिवंडीकरांसाठी लाभले आणि त्याचेच कट्टर समर्थक म्हणून ज्याची ओळख आहे एक सुपर रील स्टार स्वप्नील भगत यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खास मित स्पोर्ट कवाड बी टीमला विकेटची पडझड कायम आहे पाहतोय आपण आपल्या होम ग्राउंडवर. आणि इथं मात्र निश्चित चांगली सुरुवात करतोय किरण नावाचा हा ब्रँडेड बॉलर कवाड टीमचा एक तरुण खेळाडू पाहतोय आपण. बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये A1 क्वालिटीचा हा
नंबर 1 खेळाडू कवाड टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा पाहतोय. शेवटचा बॉल असलेल्या षटकातला काय सुपरहिट षटक हाताळलंय आणि या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा किरण यांचं खूपच चांगलं मोलाचं योगदान आपल्या टीमसाठी होता. पण येथून मात्र क्रमांकाचा पहिला आपण 4 वर बॅटिंग करण्यासाठी प्रदीप आलाय आणि प्रदीप याला मात्र आता बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घ्यावी लागेल आणि आपल्या टीमला किमान 40 पर्यंत मजल मारून देईल काय प्रदीप नावाचा हा बॅटर. हा बॉल मात्र हवेत आहे. अजून एक सॉफ्ट डिसमिसल. तुचल मैं आया पटावर हजेरी लावण्याचं काम करताना बॅटरला पाहतोय डीजे. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी जी असेल जतीनवर असेल, कारण की आजच्या दिवसभरामध्ये जर कुठल्याही खेळून प्रभावशाली कामगिरी केली असेल त्यामध्ये जतीन नावाचा हा लिटिल मास्टर पाहतोय आपण. गावदी स्फोट दादूचा पाडा टीमचा ट्रम्प कार्ड खेळून ठरलाय आणि जतीनवर एक मोठी जबाबदारी असते. पीएन ट्रॉफी मध्ये पाहतोय आपण दादूचा पाडा टीमला दयनीय स्थिती म्हणता येईल. या जोडीवर खूप मोठी जबाबदारी असेल. चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण मित स्पोर्ट कवाड बी टीमच्या माध्यमातून अक्षयच्या हातात चेंडू सोपवलाय टीमच्या कॅप्टननी. मी परत आयोजकाच्या माध्यमातून असोसिएशनचे अध्यक्ष आणि खूप लाडके व्यक्तिमत्व संतोष गुरव साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय दादा, कारण की खऱ्या अर्थानं आपली जागा व्यासपीठ आहे. या आपण आपल्या टीमसाठी कधी कधी येत नाहीये, पण आयोजकाच्या लक्षात आल्यावर मात्र दादा आवाज दिल्यानंतर आपल्याला येणं आवश्यक आहे असे आमचे चांगले व्यक्तिमत्व. अतिशय सुरेख चेंडू. काय घडले पाहते. धोका निर्माण झाले. निशाणा लागत नाही ठिकाणावर. आता लागलाय. पंचाचा बोट आकाशाकडे. अजून एका बॅटरला सोडावं लागेल. मैदान मैदान मैदान. झालं होतं आणि यावेळेस त्याचे बंधू आणि असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव साहेब पाहतोय आपण व्यासपीठावर. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कमालीचं बॉलिंग अटॅक, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि आता मात्र आई गावदी दादूचा पाडा या टीमनी खालच्या गटातून जो प्रदर्शन केलं होतं, कुठंतरी असं वाटते की 2 सामने कसे जिंकले, पण या सामन्यामध्ये निश्चित त्याची परिस्थिती खूप बिकट परिस्थिती पाहतोय आपण. चौथा बॅटर बाद झालाय. क्रमांक 6 वर बॅटर आलाय तो म्हणजे दीपेश आणि जतीन जोडी खेळपट्टीवर आहे. जतीनला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर राखणं गरजेचं आहे, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे, आक्रमकता आहे, ती इथं मात्र सिद्ध करावी लागेल. गोलंदाज अक्षय रफ्तार के सौदागर राऊंड द विकेटचा मारा करतोय दूर आणि त्या टोकाकडनं. समोर बॅटर सज्ज होईल जतीन. आरटी मूव्हीच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्टचं प्रदर्शन पाहू शकता. सज्ज होताना गोलंदाज परत एकदा राऊंड द विकेट मारा करतोय अक्षय. चांगला फटका नाहीये, परत परफेक्ट खेळता आला नाहीये, फक्त एक किंवा तर सिंगल आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल. जतीन आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि आता मात्र आई गावदेवी दादूचा बडा टीमची धावसंख्या 4 बाद. धावपलकावर धावा आहेत त्या 5. हे पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर. अंबाडी 2 शेलार असोसिएशनचे विद्यमान लाडके अध्यक्ष संतोषजी गुरव साहेब आणि खूप छान असोसिएशनला हँडल करताना पाहतोय आपण संपूर्ण सदस्य. आणि दादा मित्र म्हणे की भिवंडीच्या जेवढे असोसिएशन आहेत आता मात्र क्रिकेट इव्हन क्वालिटीचं बनलंय. 5-6 वर्षापूर्वी जे आपण मैदानामध्ये घडत होतो की पंचाचा एका निर्णयावर पंचाला शिवीगाळ करणं, ते थांबलंय कुठंतरी.
चांगला बॉल सफल क्रॉस होऊन हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रत्येकदा अचूक टप्प्यावरचा मारा. आता मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी दादूचा पाडा टीमची बॅटिंग खूप मागं जात असताना पाहतोय आपण. याचं एक कारण आहे की मित स्पोर्ट कवाड बी टीमचं हाय क्वालिटीचं बॉलिंगचं अटॅक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वा भाई वा, कमाल आणि धमाल बॉलिंगचे अटॅक पहिल्या षटकामध्ये मोहर लावली होती बॉलर किरण नावाचा. या बॉलरने आता मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून अक्षय भेदक मारा करतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहता फुल टॉस हवेत आहे, फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पाचवा दणका बसला. इथं मात्र दादूचा पाडा टीमचा पाचवा बॅटर परतीचा प्रवास करेल. ओव्हर टू द डीजे. अतिशय क्लास बॉलिंग अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण. डावखुरा बॅटर आलाय तो, आता मात्र पाहतोय आपण नितीनला मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. अराउंड द लेग, दांडी 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 गुल. 6वा क्रमांकाचा बॅटरला अजून मैदान सोडलं. मला का विकेट हॅट्रिक पूर्ण झाली की काय. फक्त आणि फक्त 6 पूर्णपणे वर्चस्व पद आहे. पण मित स्पोर्ट कवाड बीट टीमचं अतिशय चांगलं वर्चस्व. आणि खऱ्या अर्थानं जर पहिला आपण दिवसभरातून यस आमचे संतोष दादा सांगतात फक्त मित स्पोर्ट कवाड पाहतोय आपण. आणि एका चांगली गोष्ट आहे. आणि संतोष दादा जर पहिला आजकाल प्रत्येक गावामध्ये अ ब क ड पण टीम झाली आहेत, 4 टीम आहे इथं पाहतोय आपण. आणि मी तर म्हणते की एकाच धाग्यामध्ये सर्वांना जर बांधलं तर तो गाव सुद्धा अतिशय चांगला असतो पाहतोय आपण.
सज्ज होताना बॉलर मी स्पोर्ट कवाड टीमचा रेटामोर विकेट बॉलिंग करण्यासाठी पूर्णपणे वर्चस्व बॉलिंगचं. यावेळेस पाहता फटका चांगला आहे, हवेत आहे, पण काऊ कॉर्नर कडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण आणि अजून फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करताना पाहतोय आपण. आल्या पावली मात्र बॅटर सुमित आपलं खातं उघडतोय आणि आता मात्र मोठी जबाबदारी असेल ती जतीन यांच्यावर. एकच बॉलचा सामना केलाय आणि एक या धावसंख्येवर खेळताना पूर्ण आशिषी किरण येणाऱ्या 12 बॉलमध्ये तर 25 धावपर्यंत मजल मारली तर कठीण अग्निपरीक्षा घेऊ शकतात. 35 किंवा 30 पर्यंतचं टार्गेट जरी ठेवलं तरी. पण जर विचार केला मिसपोर्ट कवाड टीमची बॅटिंग सुद्धा खूप मजबूत आहे. हुकचा फटका हवेत आहे, फटका फसलाय पण झेल घेण्याचा अनुमान इथं मात्र चुकलाय. चेंडू बघता 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 सीमा रेषा पार आलाय. या इनिंगचा पहिला चौकार. हा पहिला चौकार आणि इनिंग मधला पाहतोय आपण दुसरा चौकार. धावसंख्या आता मात्र दुहेरी प्रवेश करते ती 11. परत एकदा फटका आहे, यावेळेस पाहता सुदास्त्र हातात जाईल का. परत एकदा खराब खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र फरार. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉलचा इशारा आलाय पंचाकडून. ओव्हर स्टेपिंग यस आणि पंजा ओपन झाले. फ्रीडचा इशारा सुद्धा येईल डीजे. प्रदर्शन आता मात्र जतीन करतोय कारण की देर आहे दुरुस्त आहे. संघ अडचणीत होता, येण्यापूर्वी 5 बॅटर बाद झाले होते. बघता बघता निम्मा संघ गारद झाले. आतापर्यंत 6 बॅटरनी परतीचा प्रवास केलाय आणि आता मात्र कुठंतरी पाहतोय की आपण धावगतीला आकार देताना फ्रीडचा इशारा आपण स्वप्नील सरांच्या माध्यमातून. यावेळेस फ्रीडचा हा अतिशय चांगला वाईड यॉर्कर चेंडू होता पाहतोय आपण. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, चिन्ह बॅटचा संपर्क होत नाहीये. पलट वार केला इथे मात्र बॉलर पाहतोय आपण अतुलच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय आपण 16. आज मात्र मिसपोर्ट कवाड टीमचे कॅप्टन यांनी खास विशेष प्रभावशाली कामगिरी केली नाही. चांगला बॉल, तेवढंच छान असा फटका ऑन द रेसचा पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू बघता बघता सीमा रेषा पार होईल. पंच स्वप्नील सर आमच्याकडे इशारा करताना हा आलाय चौकार. तिसरा चौकार जर पाहिला आपण जतीनच्या बॅटमधून आलाय. अतिशय क्लास बॅटिंग करताना एकाएकी वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय जतीन नावाचा बॅटर. कारण की आघाडीची 5 फलंदाजांनी विशेष सहकार्य दिलं नव्हतं आणि त्याचाच परिणाम पाहतो की पहिल्या 2 षटकामध्ये दबदबा निर्माण झाला होता मिसपोर्ट कवाड टीमचा. पण त्यानंतर मात्र जतीन यांनी पलटवार केला. या षटकामध्ये मागडं षटक हाताळताना अतुल. धावसंख्या पाहतोय धावपळ करू आता मात्र 20 धावा. एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. आई गावदेवी दादूचा पाडा या टीमची नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पाहतोय आपण इथं मात्र बॅटिंग करताना एक चांगल्या टीमच्या विरुद्ध जतीन नावाचा हा बॅटर एकाएकी लढत देतो आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण जतीनसाठी तर निश्चित जवळपास गलीवर क्षेत्रक्षेत्रात आपण कव्हर बाउंड्री बॅकवर्ड पॉइंट एरिया पूर्णपणे खाली आहे. स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्री. पुढचा बॉल सफल झालाय. परत एकदा हुक करण्याचा प्रयत्न वेगाला वेळ झालाय. बॅटर चांगला विकेट किपिंगची भूमिका पार पाडतोय. इथं मात्र विकेट किपर. या षटकामध्ये तब्बल मला वाटते की किती धावा आल्यात पाहतोय की आपण 14 धावा खर्च केल्या या आतापर्यंत. निश्चित नाव मोठं आहे जतीनचं. प्रतिस्पर्धी टीमचे खेळाडू सांगतायत की जतीनलाच बाद करायचं आहे पण जतीन ऐकणार नाहीये. काय क्लास कॉपी बुक स्टाईलचा फटका डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा भाई वा, सीमा रेषा पार.
आलाय हा. इथं मात्र पाहतोय पंचांनी सांगितले की हा चौकार आलाय. सुपर शॉट जतीनच्या बॅट मधून. धन्यवाद. मी आयोजक कमिटीची मेंबर आदरणीय नरेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण शेला टू अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष आणि या भारतीय जनता पार्टीची खूप मोठं नेतृत्व त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय असे आमचे संतोष गुरु साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर संतोष दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण संतोष गुरु साहेब अध्यक्ष साहेब आहेत या असोसिएशनचे. सातत्याने क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलेलं आहे आणि प्रत्येक गावातल्या क्रिकेट खेळपट्टूंना घेऊन चालणारा हा व्यक्तिमत्व. म्हणून तर पाहतोय आपण भिवंडी टेनिस क्रिकेट पंढरी कामटल्या जाते टेनिस बॉलची याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहतोय. तर अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र धीरज आलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. धीरजचा पहिला बॉल. इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहतो की अतिशय वेगात एक सिंगल प्राप्त केली आहे. हॅलो हॅलो तर पाहतोय की आपण इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद होते आणि खऱ्या अर्थाने मला हे समजत नाही की जतीननी स्ट्राईक का घेतली नाही. कारण की स्वतः एवढी छान बॅटिंग करतोय आणि आदेश लेट आहे दुरुस्त आहे. पण आदेशला यायचं होतं तर खऱ्या अर्थानं क्रमांक 3 किंवा 4. यस मेन बॅटर पाहतोय आपण या टीमचा आदेश आलाय आणि काय आदेश घेऊन क्रमांकाचं पाहिलं आपण तर जवळपास 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आदेश आलाय. शेवटचं षटक प्रगतीपथावर. आल्या पावली मात्र हा कडक फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. हा षटकार आलाय. षटकार. ग्रेट शॉट. पुलचा फटका आदेशच्या बॅट मधून. आता मात्र पाहतोय की जो उल्लेख केला होता की किमान 35 पर्यंत मजल मारेल असं वाटतं की आता मात्र 40च्या पार होईल हा संघ. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय आदेश. आल्या पावली मात्र षटकाराने आपलं खातं उघडतोय. काय क्लास फटका होता. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल झालाय तो बॉल षटकारासाठी. येणारे 4 बॉल. अजून किती मोठे फटके मारेल आदेश. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक हा फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाही. चेंडू फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. आलाय हा दमदार चौकार. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र निश्चित सपाट्या पुढे सकती 35 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आदेश च्या बॅट मधून कटचा फटका. वा भाई वा. शॉर्ट ऑफ मॅच. कडक फटका. स्कोर ऑफ द विकेट कट. चौकार आलाय. 3 बॉल मध्ये 14 धावा बनवतोय तो आदेश.
भारतरत्न लिटिल मास्टर सचिन तेंडुलकर सरांची ज्या प्रकारे स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळायचा लिहिला या त्या प्रकारे फटका खेळला होता. कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन. अजून एक धमाका, अजून एक धमाका. भिरकावला चेंडूला बॅकवर्ड खोलीच्या वरतून आला या षटकार. पण 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना 20 धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि जतीनला माहित आहे मी स्ट्राईक का घेत नव्हतो. सुनील पवार सर त्याचं कारण आदेश आहे आणि काय आदेश आणि सुपर हिट बॅटिंगचं प्रदर्शन केलंय. शेवटचा बॉल, या बॉल वरती मात्र धमाका केला नाहीये. गेली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एक सिंगल होईल कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात. अशा तऱ्हेनं पाहतोय की आपण 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण तब्बल 46 आणि 47 धावाचं एक चांगलं आव्हान उभं केलंय. इथं मात्र पाहतोय आपण आई गावदेवी दादूचा पाडा या टीमने. आणि संतोष दादा सुद्धा अध्यक्ष साहेब आम्हाला माहिती देत आहेत की कोणती ट्रॉफीमध्ये 2024 मध्ये 6 बॉल वरती 6 षटकार खेचणारा हा एक ढाण्या वाघ या गावाचा पाहतोय आपण. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की किमान 20 धावा सुद्धा होत की नाही आहे, कारण पहिल्या 12 मध्ये फक्त 6, शेवटच्या 12 मध्ये तब्बल आल्या त्या. इथं पात्र आपण 39 यस शेवटच्या 12 मध्ये आला 40. काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. चला लगेच जा बॅटर पाठवायचे. मी थांबतोय मित्रांनो. मी सर्वात पहिले म्हणजे रवी मांजरेकर सरांचं मी खूप खूप अभिनंदन करेन का होईना, आणि सरांचं मान राखणं गरजेचं होतं. त्यासाठी सरला होकार दिला आणि गाव बघता बघता दादूचा पाडा गावामध्ये सुद्धा येऊन गेलोय आणि मी रजा घेतोय. मनापासून आयोजकाचं अभिनंदन करतोय. मला एक दिवस इथं कॉमेंट्री करण्याची संधी दिली. अभिनंदन करतो मी रवी मांजरेकर सरांचं. आणि सातत्याने रवी सरांचं माझं मोबाईलवर बोलणं असते. धन्यवाद करेन. आज मी माझे सहभाग सोबत होते भगवान सर हे आमच्यासोबत, आणि कॉमेंट्री पॅनल, अंपायर पॅनल आणि खास करून TR म्यूजचे RT म्यूजचे प्रोप्रायटर रुपेश ठाकरे यांच्या माध्यमातून मी रजा घेतोय. सेकंड इनिंगला प्रतिक्रिया सुरुवात होईल. तर आपण ऐकूया या विभागातले एक बुलंद आवाज आमचे सिनियर समालोचक सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी आज समालोचन केलं त्यापूर्वी मात्र उद्याचा जो लॉट आहे त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. पहिला सामना ठीक 9 वाजता जो होईल. दोन्ही टीमनी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं. 9:10 टॉस होईल आणि ठीक 9:15 पहिला चेंडू टाकला जाईल. म्हणजे गावदेवी साक्रोली जयनुमान पालकने म्हणजे आयोजक संघ आहेत नो डाऊट उद्या सामना लवकर चालू होईल. जय हनुमान भरे. दुसरा सामना साई स्पोर्ट वडाचा पाडा जय पारदीबाबा धामणगाव. त्यानंतर साईराज कोशिंबे मोर्या स्पोर्ट सूर्यानगर, जयदुर्गा स्पोर्ट सुपेगाव आणि साईदेवा साईगाव. गावदेवी साकुळीला बाय आहे. आणि खाली जर पाहिलं आपण PN स्पोर्ट पालखणे आयोजक टीमला इथं मात्र बाय आहे. सकाळी उद्या ठीक 10 सामने आहेत. पाहतोय आपण सिनियर ब गटाचे ते सामने आहेत. तर सर्वांनी आपण वेळेवर हजर राहायचं आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया प्रवर्तन. पुढचं धावतं वर्णन ऐकूया आमचे सिनियर समालोचक आमचे गुरुवर्य भगवान लकडे सर यांचा सुमधुर आवाज.
47 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. दरम्यान सुनीलजी पवार यांचा सन्मान आणि सत्कार आपण करूया या क्रीडा नगरीमध्ये. आजच्या दिवसासाठी त्यांनी खूप खूप सुरेख अशी आपल्या सुरेख वाणीतून दरम्यान पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. धाव घेण्याच्या कुठल्याही प्रकारे धाव मिळणार नाही कवाड संघाला. धाव संख्या स्थिर आहे. सुनीलजी पवार यांचा या क्रीडा नगरीमध्ये यथोचित सत्कार आणि सन्मान होतोय. समालोचन करताना अतिशय उत्कृष्ट दर्जाचं समालोचन आम्ही नेहमीच बघतोय आणि जवळजवळ खूप वर्षापासून आम्ही एकत्र समालोचन करतोय. आणि मात्र ही त्यावेळेस आमची मात्र पाईपलाईन एरिया असते. पाईपलाईनच्या त्या भावाला लेणार सहित आम्ही जास्तीत जास्त समालोचन करत असतोय आणि अतिशय सुरेख त्यांनी आज साथ दिली. धन्यवाद सुनीलजी पवार. तर दरम्यान पहिले 2 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश येताना आपण पाहतोय जतीन याला. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय जतीन समोर फलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मात्र एक धाव पूर्ण होते. बायच्या रूपात खातं खोललं जाते मीत कवाड बी संघाचं. 47 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये थोडासा संघ अडचणीमध्ये येतोय. चाचपडत खेळतोय संघ. खास करून वैभव थोडासा चाचपडत खेळत असताना आपण पाहतोय. बायच्या रूपात मात्र संघाचं खातं खोललंय. 47 धावांचा पाठलाग करत असताना आणि जतीन मात्र सुरेख मारा करतोय आपल्या संघासाठी. तोच जतीन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. किरण असणारे नवीन फलंदाज सलामीचा हा बॅटर्स आणि किरणवर मोठी जबाबदारी असणार आहे. मोठे मोठे फटके खेळून काढावे लागणार आहेत कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10च्या वर जर आपण गेलो तर निश्चितच करून पुढील 3 षटकामध्ये सामना थोडासा आपल्यासाठी सोपा होईल, हलका होईल आणि धावगती सुद्धा आपल्या बाजूने तशी येईल तसा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करावा लागणार आहे. मात्र जतीन चांगल्या लयमध्ये आलेला दिसतोय. आपल्या घरच्याच मैदानावर सुरेख आणि तिखट मजबूत मारा करतोय आपल्या संघासाठी. डावखुरा किरण तयार. चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. पॉइंटचे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू सीमाच्या आतमध्ये अडवला जातोय. चेंडू फेकी होते. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते किरण याला. किरण आपलं खातं खोलतोय आणि संघाची धाव संख्या 2 नी वाढली जाते. बिनबाद 3. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर निश्चितच करून प्रदीप पुन्हा एकदा किरणसाठी. किरण सरसावल्यात. हवेत चेंडूला खेळल्यात. यश आले मात्र नो मॅन सर्कल मध्ये जाऊन चेंडू पडतय. सुरक्षित किरण एक धाव पूर्ण करत आपल्या घरामध्ये किरण सुरक्षित एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. क्वार्टर सेंचुरी फलकावर लागते कवाड संघाची. बिनबाद 25. प्रदीप पुन्हा एकदा वैभवसाठी. दूर दूर पांगलेले क्षेत्ररक्षण. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक काहीसा डीप. सर्कलच्या आतमध्ये असलेले 4 क्षेत्ररक्षक. अन्यथा बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर तैनात करण्यात आलेले दिसतात चौकार आणि षटकार आणण्यासाठी. चांगला प्रयत्न असणार आहे. मात्र फलंदाजी चांगल्या पद्धतीने टॅप केलाय. चेंडूला नुसता हवेत चेंडू आहे मात्र झेल टिपला जातोय आणि वैभव बाद होतोय. पहिला मोरा बाद होतोय कवाड संघाचा 25 या धावसंख्येवर. सत्तेचाळीस धावांची गरज असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचाच चेंडू असणार आहे. याचा अर्थ दोघांमध्ये जर एकंदरीत विचार केला तर निश्चितच करून नेट टू नेट फाईट चाललेले आहे. उर्वित काही षटकामध्ये टिचून मारा करावा लागणार आहे. गोलंदाजी करताना एका पाठोपाठ 1-2 विकेट झटकन काढाव्या लागतील. अन्यथा डॉट चेंडू काढावे लागतील.
नाहीतर कवाड संघ मॅचवर हाबी होताना आपण पाहतोय. एक विकेट तर प्राप्त झालेले आहे. धावसंख्या 25 आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये धीरज फलंदाजी करण्यासाठी सरसावतोय. प्रदीप समोर यावेळेस हवेत चेंडूला भिरकावलाय, खाली क्षेत्र निवडलाय आणि मात्र चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सरळ पंचांचे काय इशारा आहे ते खून काय पर्च करतायत पाहायचं आहे आणि चौकाराची खून करतायत पंत. 4 धावा मिळत आहेत. 4 धाव बोलत पुढे सरकला जातोय. 29 तर धावसंख्या झालेले 1 बाद 29. 47 धावांची गरज असताना पाठलाग करत असताना कवाड निश्चितच करून स्कोरर आमचे सांगतात की प्रदीप यांच्याकडनं 16 रन्स खर्च केल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये मला वाटते 13 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि बरोबर धावसंख्या झालेले 1 बाद 29. आता मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये 18 धावांची गरज म्हणजे 9च्या सरासरीने कवाड संघाला वाटचाल करावी लागणार आहे. सरासरी 9ची म्हटल्यानंतर गोलंदाजाचा मात्र कस लागणार आहे. शेवटच्या 2 गोलंदाजांचा, दादूचा पाड्याच्या 2 गोलंदाजांना मात्र आता अतिशय चमत्कार काहीतरी करावा लागणार आहे. अन्यथा 9च्या सरासरीने कवाड संघ निश्चितच वाटचाल करण्यामध्ये सफल होईल. गोलंदाजीमध्ये किरण याला पसंती दिली जाते आणि किरण समोर फलंदाज डावखुरा किरण असणार आहे. किरण टू किरण असे हे समीकरण असणार आहे. किरण आपल्या धावपट्टीवर सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये किरणला चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळण्याची जर यश आलं तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार राहील. मात्र किरण डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. हवेमध्ये फटके मारण्यामध्ये माहीर आहे. कवाड संघाची मोठी मदार त्याच्यावर असणार आहे. चांगला चेंडू हलक्या चेंडूला कट केलेला आहे. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जातोय. पॉइंटचं क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढली जाते. 1 बाद 33. 1 बाद 33. 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र किरण हा एक जबाबदारीने फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. किरण पुन्हा एकदा दादूचा पाडा संघाचा गोलंदाज किरण, मित कवाड संघाचा फलंदाज किरण याला आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहतोय की किरण एक प्रमुख फलंदाज मित कवाड संघाचा. आणि जेव्हा किरण स्वस्त्यात बाद होतो तेव्हा मात्र संघ अडचणीत येतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हवेत मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि किरण बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला किरण निघून जातोय. पहिली दुसरी विकेट प्राप्त होते दादूच्या पाडा संघाला मिळते किरणच्या रूपात 33 या धावसंख्येवर. यावेळेस चेंडूला मात्र नवीन फलंदाज दक्ष फलंदाजी करण्यासाठी मैदानाकडे वाटचाल करताना आपण दक्ष याला पाहतोय. धावसंख्या आहे 2 बाद 33. 47 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र शेवटच्या काही चेंडूमध्ये शेवटचे 10 चेंडू असणार आहेत आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज मित कवाड संघासमोर. किरण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. दादूचा पाडा की
संघाकडनं गोलंदाजी करताना किरण याने मात्र कवाड संघाच्या किरणवर केलेली आहे, त्याला बाद केलेले आहे आणि थोडासा सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. आणि जर ही रंगत जर अशीच कायम वाढवायची असेल तर दादूच्या पाडा संघाच्या गोलंदाजांना टिचून मारा करावा लागेल. साथी क्षेत्ररक्षकांना चांगल्या पद्धतीने चेंडू अडवावे लागतील. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. लक्ष एवढं कवाड संघासमोर दूर नाही, महागडं नाही, सोपं लक्ष आहे. मात्र सोपा लक्ष्याचा सामना करत असताना कधी कधी संघ ढेपालतोय, संघाला अडचणी येतात. आपण क्रिकेटमध्ये नेहमीच पाहतोय. चांगला चेंडू आहे, फलंदाज चकतोय, मात्र या चेंडूवर त्रिफलाचित होतोय आणि तिसरा मोरा बाद होतोय कवाड संघाचा 33 या धावसंख्येवर. म्हात्रेवर असणार आहे, कारण एका पाठोपाठ 1-2 फलंदाज बाद झालेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू असणार आहेत. याचा अर्थ 9 चेंडू आणि 9 चेंडूवर 14 धावांची गरज. किरण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर नवीन फलंदाज विकी म्हात्रे याला संघाचा संघनायक कवाड संघाचा. चांगला चेंडू आहे, जबाबदारीने खेळून काढलाय, खाली क्षेत्र निवडलाय, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न येसनो एकच धावेवर समाधान मानतोय किरण म्हात्रे. 1 नी धावसंख्या पुढे सरकली जाते. 3 बाद 34. चांगला फटका होता, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, एकच धाव मिळाली. आता मात्र 8 धावा, 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. किरण तयार. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. हलके चेंडूला पुश करण्यात आला आणि चेंडू स्क्वेअर फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जातोय. दरम्यान हलक्या पावलाच्या मंद गतीनं दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पळून काढली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 नी धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 35. आता मात्र शेवटचे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7-12 कोणाच्या नावावर या ग्राउंडचा लिहिला आहे त्याची आठवण करून देणारा हा योगायोग. कारण 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. याचाच अर्थ आपण पाहूया 7-12 कोणाच्या नावावर आहे ते. कोणतरी दादूचा पाडा असेलच मालक. किरण पुन्हा एकदा. चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल्ड मध्ये टाकला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण आणि त्याचा लगेच लाभ विकी म्हात्रेने उचललाय. 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 नी धावफलक पुढे सरकला जातोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 37. दोघांमध्ये चांगलं युद्ध आहे, कडक सामना चालू आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 झाली आहे. याचा अर्थ शेवटच्या षटकामध्ये बरोबर 10 धावांची गरज. दोघांमध्ये संघर्ष होतोय, दोघांमध्ये कडक सामना होतोय. कुठल्याही संघ कुठल्याही क्षणी पलटवार करू शकतो या सामन्यामध्ये. फलंदाजी करत असताना कवाड संघाला 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्या झाली. 4 बाद 37. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या 6 चेंडूवर 10 धावांची गरज असणार आहे. विकी म्हात्रे आणि दक्ष असे 2 फलंदाज फलंदाजी करतायत कवाड संघासाठी. निर्णायक षटक घेऊन येत आहेत दादूचा पाडा संघाचे गोलंदाज राज.
गावदेवी दादूचा पाडा आणि मीत कवाड बी संघामध्ये चालू असलेली आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत सुपर 4 मध्ये जाण्यासाठी दोन संघांमध्ये खूप प्रयत्न पराकाष्ठा केली जाते दोघांमध्ये. जो जास्त खूप मेहनत घेईल, जो बहादूर असेल तो मात्र सुपर 4 मध्ये जाईल. राज राईट आर्म ओव्हर द विकेट. छान चेंडू, अप्रतिम चेंडू, मात्र धाव घेण्यासाठी फलंदाज सरसावलेत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दक्ष धाव बाद. पंच काय एकनी धाव संख्या वाढली जाते 38. क्षेत्ररक्षकांचं जर बघितलं तर दाद मागण्यात आलेली आणि आउट साठी त्याने सरसावले होते. जर चेंडू पकडला असता तर धाव मिळाली नसती. मात्र सर्व क्षेत्ररक्षण अवस्थामध्ये एक धाव लेग बायची. 38 धाव संख्या झालेली आहे. शेवटचे 5 चेंडू असणार आहे आणि 5 चेंडूवर 9 धावांची गरज. अतिशय कडक मुकाबला दोन संघामध्ये अतिशय रंगत वाढताना आपण पाहतोय. राज आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकी म्हात्रे असणारे समोर फलंदाज. विकी म्हात्रेला जबाबदारीने खेळून काढावे लागणार आहेत शेवटचे 5 चेंडू आणि राजला तेवढ्याच सफाईने चेंडू टाकावे लागतील. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू. या चेंडूवर राज मात्र चकलेत, फसलेच. राज याने विकी म्हात्रेला गंडवलाय, फसवलाय. चेंडू निर्धाव होतोय, चेंडू डॉट होतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत प्रत्येक चेंडू मागे वाढताना आपण पाहतोय. आपल्याच घरच्याच मैदानावर राज तयार, सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि बॉल त्रिफलाची विकी म्हात्रे. आता मात्र शेवटचे 3 चेंडू, 9 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतो. विशाल याला रंगत मात्र सामन्याची शिंगेला पोहोचलेली दिसते, कारण शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 9 धावांची गरज आहे. एखादा षटकार चौकार आला तर मीत कवाड संघाचे आव्हान जिवंत राहील. या चेंडूवर एखादा चेंडू डॉट आला, विकेट प्राप्त झाली तर आई गावदेवी दादूचा पाडा संघाचं आव्हान जिवंत राहील. टर्निंग पॉइंट असणाऱ्या हा चेंडू राज याचा. शेवटचे 3 चेंडू आहेत. चौथा चेंडू स्पर्धेचा टर्निंग पॉइंट असणार आहे. या सामन्याचा टर्निंग पॉइंट. राज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र हातातून सटकलाय आणि पंचांनी लगेच चेंडू डेड घोषित केलाय. म्हणजे पुन्हा एकदा राज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. आपल्या गावठी भाषेत जर सांगायचं झाला, रुपयाजी ठाकरे चेंडू गल्लाय, तर गल्ल्यावर चेंडू लाभ होतो काहीतरी. लगोरी चेंडू मध्ये असा चेंडू हातातून सुटला तर लगेच टाळ्या वाजवून पेक्षा चेंडू गल्लाय. राज पुन्हा एकदा आणि गल्ल्याला चेंडूला हवेत फिरकावलाय आणि चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. मी मगाशीच म्हटलं चेंडू गल्लाय आणि त्याचा लाभ मात्र मीत कवाडा संघाला मिळाला. 4 धावा मिळाल्या. 4 धावफलक पुढे सरकला जातोय. 42 आणि 42 4 फलंदाजांच्या मोबदल्यात. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाचा चांगला होता. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चेंडू झेलण्याचा प्रयत्न होता. जर त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता तर चेंडू सहजगत्या अडला असता. एक दुसरी धाव मिळली असती, 2च नक्कीच. मात्र त्यांनी झेलण्याचा प्रयत्न केला.
42 4 बाद 42. राज पुन्हा एकदा विशाल याच्या बॅटच्या पट्ट्यातून दणदणीत खणखणीत एक चौकार आला आणि मात्र कवाड संघाचं आव्हान जिवंत राहिले आतापर्यंत, कारण शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 5 धावांची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा जर डॉट टाकण्यामध्ये यश येते राजला तर सामना थोडासा त्यांच्या बाजूने झुकेल. आणि हवेत चेंडूला भिरकावला, चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. पंचांना विनंती असेल आपण इशारा कळवायचा आहे, कारण आम्हाला सुद्धा व्यवस्थित समजलेलं नाही. षटकार आणि अशा प्रकारे मीत कवाड संघाने सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक. सुपर 4 मध्ये प्रवास केलाय कवाड संघाने. धन्यवाद धन्यवाद कवाड संघाचं खूप खूप धन्यवाद.